पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। भागली या मज वाहतील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुख। तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते। तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय संतांच्या पायावर आपला विश्वास कशा प्रकारचा आहे त्याचं प्रतिपादन करतात। या अभंगाचा विचार केला तर दोन चरण हे तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये असणारा संतांच्या विषयीचा भाव व्यक्त करणारे आहेत, आणि दोन चरण हे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन करतात, काय बदल करतात, आपल्या जीवनात येऊन ते काय कार्य करतात, कोणतं प्रयोजन आपल्याला सिद्ध करून देतात, याचा विचार केलेला आहे। म्हणजे पहिलं चरण आणि शेवटचं चरण, या दोन चरणामध्ये तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातला भाव व्यक्त करतात, आणि मधली जी दुसरी आणि तिसरी दोन चरण आहेत, या दोन चरणामध्ये संत आपल्या जीवनामध्ये कोणतं फल प्राप्त करून देतात याचा विचार केलेला आहे। संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये कसा भाव पाहिजे, तर चार प्रकारचा भाव पाहिजे। पहिल्या चरणामध्ये दोन प्रकारचा भाव सांगितला, शेवटच्या चरणामध्ये सुद्धा दोन प्रकारचा भाव सांगितलेला आहे। अशी तयारी साधकाची असली पाहिजे संतांकडे जाताना, हे तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे। साधकाला सूचित केलंय की संतांच्याकडे जात असताना ही तयारी करून जा, एवढी आपल्या अंतःकरणाची तयारी पाहिजे। कशी तयारी पाहिजे, तर चार प्रकारची तयारी पाहिजे। पहिली तयारी सांगितली की संतांच्या चरणावर आपला पहिली गोष्ट म्हणजे विश्वास पाहिजे। म्हणजे साधकाच्या अंतःकरणामध्ये संतांवर विश्वास असला पाहिजे, ही साधकाची पहिली तयारी। विश्वास असेल तर तुम्ही संतांकडे जा, विश्वास नसेल तर तुम्हाला संतांच्या जवळ जाऊनही फल नाही प्राप्त होणार। कारण शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय, विश्वासो फलदायकः, विश्वास फल देत असतो, आपली निष्ठा फल देत असते, साधन फल देत नाही। पूजनीय गुरुवर्य डॉक्टर महाराज सांगत असतात की ज्ञान फल देत नाही, ज्ञान निष्ठा फल देते। उपासना फल देत नाही, उपासनेवरची निष्ठा फल देते। कर्म फल देत नाही, कर्म निष्ठा फल देते। पण कोणतीही साधना फल देत नाही, त्या साधनावर असणारी निष्ठा आपल्याला फल देत असते। संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही फल प्राप्त करून देतात, आपलं कल्याण करतात, हे खरं आहे। पण त्यांच्यावर आपली निष्ठा असेल, श्रद्धा असेल, विश्वास असेल तर। म्हणून विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून विश्वास घेऊन साधकाने संतांकडे जावं, पहिली तयारी। दुसरी सांगितली, सर्व भावे दास झालो त्यांचा। सर्व भावाने आपण संतांचा दास असलं पाहिजे, असा उपदेश तुकोबराय अनुभूतीतून करताय। आपली तयारी सांगतात म्हणजे साधकाची अशी तयारी असली पाहिजे, हे महाराजांना सूचित करायचं आहे। त्यांना त्यांचं सांगायचं नाही, त्यांना आपलं सांगायचं आहे। मग त्यांचा हा स्वतः अनुभूतीपर जरी अभंग असला तरी महाराजांना या अनुभूतीतूनही उपदेशच करायचा आहे की साधकाने असं असलं पाहिजे, आम्ही असे आहोत, साधकाने असं असलं पाहिजे। सर्व भावाने आपण त्यांचा दास झालो पाहिजे, याचं विश्लेषण आपण नंतर करू। ही दुसरी तयारी आहे। आणखी काय, तुका म्हणे शेष घेईन आवडे, त्यांचं उच्चिष्ट ग्रहण करण्याची तयारी असली पाहिजे। वचन न मोडी बोलिले ते, त्यांनी जे बोललेलं आहे, जी आज्ञा दिली आहे, ती आज्ञा, त्यांचं ते वचन न मोडलं पाहिजे। म्हणजे कधीही आपण मोडलं नाही पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालनच केलं पाहिजे। ह्या चार गोष्टी घेऊन संतांकडे जावं। ह्या चार गोष्टी तुकोबाराय सांगतायत, साधकाच्या ठिकाणी असल्या पाहिजे, शिष्याच्या ठिकाणी असल्या पाहिजे, असं तुकोबाराय सूचित करतात। चार अधिकार आहेत साधकाचे, विद्यार्थ्याचे। आणि मग असं ही तयारी घेऊन गेल्याच्या नंतर संत आपल्या जीवनात काय परिवर्तन करतात, तेची माझे हित करीती सकळ। सगळ्या प्रकारचं ते आपलं हित करतात। पहिली गोष्ट, जेणे हा गोपाळ कृपा करी, परमात्मा जेणेकरून आपल्यावर कृपा करील
अशा प्रकारचं ते आपलं कल्याण करतात. 2, भागले या मज वाहतील कडे, साधना करत असताना ते आपल्याला कडेवर वाहतात, आपण थकलो भागलो तर. 3, आणि त्यांचे याने जोडे सर्व सुख, त्या संतांच्या माध्यमातूनच आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. 4, म्हणजे संतांकडे 4 प्रकारचा अधिकार घेऊन गेल्याच्या नंतर संत आपल्या जीवनामध्ये 4 प्रकारचं परिवर्तन करतात, असा अभंगाचा पूर्ण अर्थ आहे. 2 चरणामध्ये साधकाची तयारी, 2 चरणामध्ये संतांचं कार्य, म्हणजे कर्तव्य आणि कार्य याचा विचार केलाय. साधकाचं कर्तव्य असलं पाहिजे आणि मग संत कार्य करत असतात. संतांच्या ठिकाणी कर्तव्य शब्द वापरायचा नाही. साधकाकडे कर्तव्य, साधकाने काही कर्तव्य आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि मग संत कार्य करत असतात. साधकाची 4 कर्तव्य सांगितले 2 चरणातून आणि संतांची 4 कार्य सांगितले 2 चरणातून, असा एकंदरीत अभंगाचा अर्थ आहे. स्पष्टीकरण आपल्याला करता येत. किंवा जर अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या पूर्वार्धावर जर आपण जास्त चिंतन करून त्याच्यावर जर आपण विशेष जोर दिला तर असंही चिंतन करता येतं की एकंदरीत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांच्या चरणावर माझा कसा विश्वास आहे त्याचं चिंतन केलंय. संतांची पायी हा माझा विश्वास, हा जो शब्द आहे तो अभंगातील सर्व चरणाकडे जाणारा शब्द आहे. हा माझा विश्वास संतांच्या चरणावर आहे. कोणता हा म्हणजे कोणता? सर्व भावे दास झालो त्यांचा, हा विश्वास माझा संतांच्या चरणावर आहे. त्यांचा मी सर्व भावाने दास झालो, त्यांचा दास व्हावं वाटलं, कारण त्यांच्या चरणावर माझा हा विश्वास आहे. कोणाचाही दास होता येत नाही. कोणाचं तरी दास होऊन पुन्हा पश्चातापाची वेळ आपल्यावर येऊ शकते. म्हणून सर्व भावाने त्यांचा दास व्हावं असं मला वाटलं, कारण त्यांच्या चरणावर माझा काय आहे? विश्वास आहे. हा त्यांच्या चरणावर विश्वास आहे. अजून कसा आहे? तेची माझे हित करीती सकळ, हा विश्वास संताची पायी. जेणे हा गोपाळ कृपा करे, हा विश्वास संतांची पायी. जेणेकरून परमात्मा माझ्यावर कृपा करेल असं मला निश्चित वाटतंय. संतांच्या चरणावर जर मी विश्वास ठेवला तर हा माझा विश्वास आहे. अजून कसा विश्वास आहे माझा? हा विश्वास आहे. कसा? मी जर थकलो भागलो तर ते मला कडेवर वाहतील, शब्द तसे आहेत. भागले या मज वाहतील कडे, निश्चित रूपाने संत मला कडेवर घेऊन चालतील, मला हा संसार सागर वाहून नेतील, संसार सागराच्या पलीकडे घेऊन जातील, कडेवर घेऊन जातील. हा माझा विश्वास आहे संतांच्या चरणावर. हा विश्वास, त्यांचे याने जोडे सर्व सुख, त्यांच्या द्वारा मला सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे, हा विश्वास. तुका म्हणे शेष घेईन आवडी, हा विश्वास संताची पायी. त्यांचे शेष उच्छिष्ट मी ग्रहण करीन असा विश्वास मला त्यांच्या चरणावर आहे. म्हणजे कोणाचं तरी उच्छिष्ट ग्रहण करावं वाटत नाही, संतांचंच मी उच्छिष्ट ग्रहण करतोय. का? कारण त्यांच्या चरणावर हा माझा काय आहे? विश्वास आहे. आणि वचन न मोडी बोलेले, तेही माझ्या अंतकरणाची तयारी आता का झाली? त्यांचं उच्छिष्ट ग्रहण करण्याची माझी तयारी का झाली? आणि त्यांचं वचन न मोडण्याची, आज्ञा न मोडण्याची माझ्या अंतकरणाची तयारी का झाली? तर त्याचं कारण आहे संताची पायी हा माझा विश्वास. असंही चिंतन करता येतं की असा एवढ्या प्रकारचा विश्वास आपला संतांच्या चरणावर असला पाहिजे. म्हणजे प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये संतांवर विश्वास असावा, अशा प्रकारचा विधी तुकोबराय करतायत, अनुभूतीतून विधी उपदेश करतायत. आणि पुढच्या पूर्ण अभंगामध्ये कसा विश्वास आहे, हा विश्वास पण कोणता, हा विश्वास, याचं स्पष्टीकरण पुढच्या पूर्ण अभंगात केलंय. अशा पद्धतीने सुद्धा या अभंगाचं चिंतन करता येतं. एकंदरीत विचार केला तर आपल्या अंतःकरणाची तयारी आणि संतांचं कार्य याचं चिंतन तुकोबारायांनी याच्यामध्ये केलेलं आहे. काय आहे की आपण संतांच्या संगतीमध्ये राहतो, परंतु आपल्याला त्याचं फल प्राप्त झाल्याचं दिसून येत नाही. बरीचशी साधना आपण करत असतो, परंतु ती साधना आपल्याला फल देताना दिसून येत नाही. साधनेने फल दिलं पाहिजे, कारण जर असेल तर कार्य झालं पाहिजे ना. परंतु तरी सुद्धा कधी कधी कारण सामग्री विद्यमान असताना कार्य होताना दिसून येत नाही. मग मध्ये काहीतरी प्रतिबंध मानावा लागतो. हे शास्त्राचं चिंतन आहे.
न्यायशास्त्रामध्ये एक प्रतिबंधक अभाव म्हणून कारण सांगितलेलं आहे. कोणत्याही कार्यामध्ये एक कारण असतो. ते कारण म्हणजे प्रतिबंधकाचा अभाव. समजा घट उत्पन्न करायचा आहे तर उत्पन्न करताना मध्ये काही प्रतिबंध नाही आला पाहिजे. मध्ये जर काही प्रतिबंध आला तर घट उत्पन्न होईल का? मृत्तिका पडलेली आहे, दंड आहे, चक्र आहे, कुंभार आहे, सगळे कारण सामग्री विद्यमान आहे, पण तरी घट होईना. याचा अर्थ मध्ये काहीतरी प्रतिबंध झालेला आहे असं मानावं लागतं. शास्त्रामध्ये उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे एखादा अग्नीवर जर आपण पाय ठेवला, अग्नी काय करतो? दाह करण्याचं काम करतो. परंतु त्या अग्नीमध्ये जर चंद्रकांत नावाचा मणी ठेवला तर अग्नी दाह करीत नाही. मग अग्नीचं कार्य आहे दाह करणं. अग्नी आहे, कारण आहे, दाह झालं पाहिजे, कार्य झालं पाहिजे, पण तरी सुद्धा दाह होत नाही. याचा अर्थ मध्ये प्रतिबंध आहे काहीतरी, आणि तो प्रतिबंध म्हणजे चंद्रकांत मणी आहे. बरोबर? चंद्रकांत मणी जर आपण काढला नाही तर अग्नी असूनही दाह हे कार्य होत नाही. दाह हे कार्य व्हायचं असेल अग्नी या कारणापासून तर मधला प्रतिबंध दूर केला पाहिजे. मग चंद्रकांत मणी काढून घेतला की तत्क्षणी अग्नी हा आपलं कार्य करतो, दाह करायला सुरुवात करतो. म्हणजे प्रतिबंधकाचा अभाव झाल्याशिवाय, प्रतिबंधाची निवृत्ती केल्याशिवाय कारण असूनही कार्याची निष्पत्ती होत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून आपण साधना करतो, नामस्मरण ही साधना आपण करतोय. तुकाराम महाराजांनी जी साधना केली तेच साधना आपण करतोय. पंढरीची वारी तुकोबारायांनी केली, आपणही करतोय. त्याच पांडुरंगाचं दर्शन तुकाराम महाराजांनी केलंय, त्याच पांडुरंगाचं दर्शन आपणही करतो. माऊलींनी त्याच पांडुरंगाला पाहिलं आणि रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने, असा अनुभव आला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, असा अनुभव आला. आम्ही गेल्यावर मात्र हा अनुभव येत नाही. आम्ही दर्शन केलं पांडुरंगाचा, असा एवढा अनुभव येत नाही आम्हाला. तुकोबारायांना परमात्मा सुंदर या रूपाने दिसला. किती सुंदर दिसला! राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, चंद्र सूर्य असं तेज सुद्धा लुप्त झालं पांडुरंगाच्या तेजासमोर. तुझी निरळी कोटी चंद्र प्रकाश, असं दर्शन झालं. आम्हाला मात्र एक सामान्य मूर्ती या रूपानं दर्शन होतं, सौंदर्याच्या रूपानं दर्शन होत नाही. मग सगळी साधना संतांनी जे केली ते साधना आपण जर करत असू तर संतांना जे फल प्राप्त झालं ते फल आम्हाला प्राप्त होताना दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की संतांनी प्रतिबंधाची निवृत्ती केली आणि मग साधना केली, आणि आम्ही प्रतिबंध तसेच ठेवले अंतःकरणात आणि मग साधना करतोय. कशी फलाची प्राप्ती होईल? चंद्रकांत मणी काढला नाही तर अग्निदाह करूच शकत नाही. मध्ये काही पडदा ठेवला आणि पलीकडचं, भिंतीच्या पलीकडचं पाहायचंय आणि मध्ये भिंत आहे, भिंतीचा प्रतिबंध आहे, भिंतीच्या पलीकडचं दिसू शकत नाही. काय? मध्ये पडदा आलेला आहे, प्रतिबंध आहे, दिसण्याचं कार्य होऊ शकत नाही, नेत्र असूनही दिसू शकत नाही. तसं आम्ही नामस्मरणादी साधना करतो, संतांच्या संगतीतही राहतो, परंतु तरी सुद्धा संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे, असा अनुभव का येत नाही? आमच्या अंतःकरणातला अपरभाव का गेला नाही अजून? संत संगतीमध्ये राहिलो तरी सुद्धा त्यांचे याने जोडे सर्व सुख, असं आम्हाला का नाही झालं? सर्व सुखाची संत अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा, असं आमच्या जीवनात होताना दिसून येणार, फलाची प्राप्ती दिसून येणार. संत संगती हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, तुकोब ज्ञानोबारायांनी सुद्धा हाच मार्ग सांगितलेला आहे. मग या संगती रूपी साधनेत राहूनही आम्हाला मात्र फलश्रुती होताना दिसून येत नाही. त्याचं कारण आहे आम्ही प्रतिबंधाची निवृत्ती केली नसेल, हे निश्चित आहे. मग प्रतिबंध कोणते आहेत? तर सर्वात मोठा प्रतिबंध आहे अविश्वास. सर्वात मोठा प्रतिबंध आहे अविश्वास. काही प्रतिबंध आहेत. अंतःकरणात वैराग्य नाही, संत संगतीत राहिला पण वैराग्यच अंतःकरणात नाही, आसक्ती संसारात गुंतलेली आहे, उपयोग होत नाही. संत संगतीत राहिला पण संत म्हणजे काय, देव म्हणजे काय, मी कोण आहे, मी सेवक आहे, संत सेव्य आहे, स्वामी आहेत, अशा प्रकारचा विवेक अंतःकरणात राहिला नाही. अंतःकरणाचा निग्रह केला नाही, इंद्रियांचा निग्रह केला नाही, उपराम पावलं आपल्या अंतःकरणामध्ये संसारापासून उपरती झाली नाही, आपल्या अंतःकरणामध्ये समाधान नाही,
म्हणजे संतांच्या चरणाजवळ आल्याच्या नंतर आताच समाधान झालं पाहिजे. तुकोबारायांनी ते धरणी करायला उपदेश करताना सांगितलेलं आहे. तुका म्हणे तेथे, तेथे म्हणजे माऊलींच्या चरणाजवळ, सुखा का येऊ नये राहे समाधाने चित्ताची. या चित्ताचं समाधान करून राहा बाबा. तिथं काय सुखाला कमी आहे? याचा अर्थ आम्ही संतांना प्राप्त झालो, संतांच्या जवळ आलो, संगतीत राहतो, पण तरी सुद्धा आमच्या अंतःकरणाचं समाधान झालं नाही. म्हणजे आता बस दुसरं काही मिळवायचं नाही, संत भेटले निश्चित माझं कल्याण होईल असं वाटणं म्हणजे समाधान. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, का तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते. भय खंत निवृत्त झाली पाहिजे. जन्माला आल्याचं सार्थक वाटलं पाहिजे. आता काही मला मिळवायचंच नाही, बस माझं आता कल्याणच झालं. का? संत चरण मला प्राप्त झाले. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. का? कारण श्री संतांची या माथा चरणावर आहे. बस आता काय विश्रांतीच मला मिळाली असं वाटणं हे समाधान आहे. पण असं समाधान आपण घेऊन संतांच्या जवळ राहत नाही. संतांच्या जवळ आलं तरी आपल्या अंतःकरणामध्ये दुसरंच काहीतरी मिळवण्याची अपेक्षा राहते. कीर्तन करावं वाटणं हे सुद्धा समाधान बिघडणंच आहे. प्रवचन करावं वाटणं हे सुद्धा समाधान बिघडणंच आहे. दुसरी इच्छा झाली की समाधान बिघडलं गेलं. आणि समाधान गेलं की बघा, समाधान जाणं म्हणजेच फलाची प्राप्ती होत नाही. मग प्रतिबंध आला, मग प्रतिबंध आला की मग नाही फलश्रुती प्राप्त होणार. असं सरळ सरळ अशा प्रकारचा अर्थ आहे. संत संगतीत राहिला पण काहीतरी सांसारिक इच्छा पूर्ण करण्याच्या इच्छेने राहिला, आला प्रतिबंध. म्हणून ऐका, लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की प्रतिबंध निवृत्तीपूर्वक साधना घडली पाहिजे. हा शास्त्र सिद्धांत आहे. खूप महत्वाचा विचार आहे हा. आपल्या अंतःकरणात आपण विवेक घेऊन गेलो पाहिजे. ऐसा विवेक अंतःकरणी जाग विजय. विवेक घेऊन गेलं पाहिजे. संसार काय, परमात्मा काय, संसारातलं मला काही मिळवायचं नाही, ते दुःखरूप आहे, अनित्य आहे, विनाशी आहे. मला परमात्मा प्राप्तीच करून घ्यायची आहे. कारण परमात्माच अविनाशी आहे, नित्य आहे, सत्य आहे, आनंद रूप आहे. संत संगतीतच मला तो मिळणार आहे. असा विवेक अंतःकरणात घेऊन संताकडे गेलं पाहिजे. अविवेक आला प्रतिबंध. विवेक घेऊन गेलं, प्रतिबंधाची निवृत्ती झाली. अंतःकरणात वैराग्य असलं, प्रतिबंधाची निवृत्ती झाली. आणि आसक्ती असली संसाराविषयी म्हणजे वैराग्य नाही, वैराग्याचा अभाव हा प्रतिबंध आहे. वैराग्याचा अभाव पाहिजे. म्हणजे वैराग्य पाहिजे, वैराग्याचा अभाव नको आहे. संसाराच्या ठिकाणी आसक्ती नको. सर्व भावे हा शब्द सांगतो, वैराग्य पाहिजे. संसारातले भाव नको आम्हाला, संसाराचे आम्ही आता दास होणारच नाही. वैराग्य आहे तुकोबाराच्या अंतःकरणात. साधकाच्या अंतःकरणात असं वैराग्य असलं पाहिजे आणि वैराग्य घेऊन संतांच्याकडे तो गेला पाहिजे, तर प्रतिबंधाची निवृत्ती. शम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह. संगतीमध्ये संतांच्या राहिला आणि अंतःकरण मात्र संसारात गेलेलं आहे, चंचल अशा प्रकारचं झालंय. दुसरीकडेच कुठेतरी मन गेलंय. बसला संतांच्या कीर्तनात आणि मन गेलंय गावाकडे कुठंतरी. प्रतिबंध आला, कसं साधनेचं फल मिळणार आहे? म्हणजे अंतःकरणाचा निग्रह झाला पाहिजे, इंद्रियांचा निग्रह झाला पाहिजे. संसारापासून उपरामाला प्राप्त होण्याची इच्छा झाली पाहिजे. पुरे हा संसार असं वाटलं पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये समाधान पाहिजे की जेणेकरून बस संत चरण प्राप्त झाले, माझा आता कल्याण, दुसरं मला काही नको आहे, हे समाधान पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा विचार विश्वास. ही साधकाची तयारी सांगतोय. सर्वात महत्वाचा जर काय असेल तर विश्वास. याला शास्त्रामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता राहिली. पुन्हा मुमुक्षुता म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ एकच पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म. म्हणजे संत संगतीत गेला आणि संसाराच्या गप्पा करायला लागला असं नाही. मग त्यांना विचारलं पाहिजे, माझा उद्धार कधी होईल, काय मी उद्धार पावेन, परमात्मा माझ्यावर कृपा करेल का, काय कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन. हे संतांनो, मला तुम्ही असं काहीतरी सांगा, माझ्यावर कृपा करा. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज. अशा प्रकारचं कृपादान तुम्ही मला करा. याला म्हणायचं जिज्ञासा, मुमुक्षुता, तळमळ अंतःकरणाची. हे घेऊन गेलं पाहिजे. ही साधकाची तयारी आहे.
आणि ह्या सगळ्या प्रकारच्या साधकाच्या तयारीमध्ये म्हणजे विवेक पाहिजे 1, वैराग्य पाहिजे 2, समाधी षटक पाहिजे 3, मुमुक्षुता पाहिजे 4, ह्या सगळ्या साधना घेऊन आपण संतांच्याकडे जावं. आणि ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं साधन कोणतं असेल तर विश्वास. विश्वास घेऊन गेलो पाहिजे. संगतीत राहिला पण विश्वासच नसेल तर संगतीचं फल प्राप्त होत नाही. तुकाराम महाराजांच्याच चरित्रातला भाग आहे. धरणी करायला ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांकडे पाठवलं. माहिती आहे तुम्हाला. धरणी करायच्या 2 अपेक्षा होत्या. 1 म्हणजे मला संपत्ती प्राप्त व्हावी आणि 2 मला विद्या प्राप्त व्हावी. या इच्छेने तो धरणेकरी माऊलींच्या दारामध्ये धरणं मांडून बसला. माऊली त्याच्या स्वप्नामध्ये गेले, दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू देहूला जा, त्या ठिकाणी तुकाराम महाराज असतील, त्यांचं दर्शन घे आणि त्यांना तुझ्या अंतःकरणातली इच्छा सांग. तुकोबाराय तुझी इच्छा पूर्ण करतील. तो देहूला गेला. तुकाराम महाराज डोंगरावर होते, भजन करत बसलेले होते आणि तिथं तो पोहोचण्याच्या अगोदर अशी कथा घडली होती की एक प्रयाग क्षेत्रामधला कोणी ब्राह्मण होता. त्याने ज्ञानेश्वर महाराजांना, त्याची श्रद्धा होती माऊलींवर आणि त्याने माऊलींना नवस केला होता की मला मुलगा होऊ दे, मी तुला हिरे माणिक मोती यांनी भरलेला नारळ समर्पित करेल. त्याला माऊलींच्या कृपेने पुत्र संतती झाली. नवस पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यानं एक नारळ घेतलं. त्या नारळामध्ये हिरे माणिक मोती, श्रीमंत होता, सावकार होता. त्यानं ते भरलं सगळं नारळामध्ये आणि तो श्रीफळ घेऊन निघाला. चाकणपर्यंत आला. चाकणमध्ये मुक्काम पडला. माऊली स्वप्नात गेले रात्री आणि सांगितलं की तू आळंदीला न येता देहूला जा, तिथं तुकाराम महाराजांकडे जा आणि तुकाराम महाराजांना हे तू नारळ समर्पित कर. मला घेण्याची याची काही गरज नाही. आमच्या दारात सोन्याचा पिंपळ, आम्हाला नकोय, तुकाराम महाराजांना दे. तो त्या ठिकाणी देहूला गेला. महाराजांची विचारणा करत करत डोंगरावर गेला. डोंगरावर महाराज एका झाडाखाली साधना करत बसलेले, नामस्मरण, देहीचं विदेही भोगू दशा अशा अवस्थेत तुकोबाराय. आणि त्या गृहस्थाने तुकाराम महाराजांचं दर्शन केलं. महाराजांना बोलण्याचा प्रयत्न केला पण महाराज काही बोलले नाहीत, कारण चिंतनात रंगून गेले होते. डोळे झाकलेले आहेत आणि आपलं भजन सुरू आहे. त्यानं ते नारळ महाराजांच्या समोर ठेवलं आणि तो निघून गेला. तो निघून गेला आणि त्या ठिकाणी धरणेकरी आला, असं वर्णन आहे. धरणेकरी आल्याच्या नंतर त्यानं तुकाराम महाराजांना हलवून जागच केलं. त्यानं काही वाट बघितली नाही, महाराज कधी डोळे उघडतील, पुन्हा साधना त्यांची संपेल, मग त्यांना आपण विचारू, काय नाही. अविवेकी होता. त्यानं महाराजांना असं हलवून देहावर आणलं, वृत्तीवर आणलं. महाराज जागे झाले, पाहतात कोणीतरी गृहस्थ समोर. तो म्हणायला लागला, तुकाराम महाराज तुम्हीच का? महाराज म्हणले हो. ते म्हणले मला माऊलीनं पाठवलंय. माऊलींनी पाठवलंय म्हटल्याबरोबर तुकोबाराय उठून बसले. त्याला बसवलं, नमस्कार केला आणि तो म्हणायला लागला की महाराज, माऊलींच्या समोर मी 2 इच्छा व्यक्त केल्या होत्या आणि माऊलींनी मला तुमच्याकडे पाठवलंय या अपेक्षेने की तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल. माझ्या 2 इच्छा आहेत. 1 मला संपत्ती पाहिजे, धन पाहिजे आणि 2 मला विद्या म्हणजे ज्ञान पाहिजे, शास्त्रज्ञान पाहिजे, विद्वान व्हायचंय मला. या 2 अपेक्षा घेऊन मी आलो. तुकाराम महाराजांनी त्याला खूप समजावून सांगितलं की संपत्तीने आपल्याला सुखाची प्राप्ती नाही होत, आनंद प्राप्ती होत नाही किंवा आपलं कल्याण होत नाही, किंवा शास्त्रज्ञान मिळवलं म्हणजे आपल्याला आपलं कल्याण होतं असंही नाही. नको काही पडो ग्रंथाची ये भरी, असंही त्याला समजावून सांगितलं. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, असंही सांगितलं. परंतु तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही. तो म्हणतो महाराज द्यायचा असेल तर द्या, नाही तर नाही म्हणून सांगा. त्याला थोडंसं रागावले तुकाराम महाराज. अरे संतांकडे जात असताना बघा बरं, विषय आपला तोच चाललाय. अधिकार घेऊन संतांकडे गेलं तर फल प्राप्त होतं. धरणेकरी माऊलीकडे गेला पण अधिकारी नव्हता. त्याला तुकाराम महाराजांनी ठणकावलं. तुकोबाराय म्हटले तू गेलास माऊलीकडे पण तुला माऊली कळाले नाही. तू माऊलीकडे काय मागितलंस रे? धन आणि शास्त्राचं ज्ञान. असं कुठं काय मागायचं असतं का? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव असे ज्ञानेश्वर महाराज आहेत. करील ते काय नो हे महाराज असे माऊली आहेत आणि तू काय मागतोस? धन आणि ज्ञान. त्याला तुकोबारायांनी ठणकावलं. थोडे
शब्द असे कठोर शब्द वापरले. परी पाहे बीज शुद्ध अंगी, रागावले तुकोबाराय. स्वभाव महाराजांचा असा प्रकट झाला. काय मागावं कळतं तुला? माऊलीकडे गेलास आणि काहीतरीच मागून बसलास. परी पाहे, पहा म्हणजे विचार कर. माऊली काही देऊ शकतात, पण तू तुझं बीज शुद्ध घेऊन जायला पाहिजे होतास. तुझ्या अंतःकरणामध्ये जे बीज आहे ना, अंगी बीज शुद्ध नाही. रागावले त्याला तुकोबाराय. परी पाहे बीज शुद्ध, तुझं बीज शुद्ध नाही म्हटलंय. म्हणजे बीज शब्दाचा अर्थ इथं वासना. तुझ्या अंतःकरणामध्ये शुद्ध वासना नाहीत. काहीतरी अशुद्ध संसारासंबंधी मागितलंस म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या वासना अशुद्ध आहेत. अशुद्ध वासना घेऊन तू माऊलीकडे गेलास, हे तुझं चुकलं बाबा. पण तरी तो ऐकायला तयार नाही बरं. तो म्हणतो, माऊली तुकोबाराय, मला तुम्ही काहीतरी उपदेश का करता? माझी इच्छा घेऊन आलोय. माऊलीने सांगितलं म्हणून आलो. तरी मला वाटलंच होतं तुम्ही काय मला संपत्ती देणार आहेत. तुमचंच दिवाळं निघालेलं आहे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. तुमचंच दिवाळं निघालेलं आहे. तुमच्यात दुष्काळ पडलेला आहे घरामध्ये. आम्हाला काय तुम्ही पैसा देणार आहेत, संपत्ती देणार आहेत? आणि तुम्ही आपलं नामस्मरण साधना करीत बसता. तुमच्याकडे कुठं ज्ञान आहे? मी ज्ञानी यांच्या राजाकडे गेलो होतो, पण त्यांनी मला इथं तुमच्याकडे पाठवलं. मला वाटलंच होतं की तुमच्याकडे काय मला ज्ञान मिळणार आहे आणि तुमच्याकडे कुठे मला धन मिळणार आहे. बरोबर आहे, मला वाटणं माझं बरोबरच होतं, असं तो म्हणायला लागला. मग शेवटी तुकाराम महाराजांना वाटलं की हे माऊलीचं गिऱ्हाईक आहे, याला आपण याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी ते नारळ समोर दिसलं, उचललं आणि घेत दिलं हातात. ते काही महाराजांनी पाहिलंही नव्हतं, पण सर्वदर्शी असतात संत महात्मे. ते नारळ उचललं, हातात दिलं, म्हटले नारळ घेऊन जा, श्रीमंत होशील. आणि धरणेकऱ्याचं प्रकरण म्हणून गाथ्यामध्ये 11 अभंग आहेत. 11 अभंग लिहिले माऊलीच्या वर्णनाचे. बोली लिहिले कोरे वेडी वाकोडी उत्तरे. बघा बरं, वेडी वाकोडी उत्तर मी धरणेकऱ्याला बोललो, तुकोबाराय माऊलीकडे परिहार मागतायत, करा क्षमा करा. तुमच्या गिरायकाला बोललो बरं मी, माफ करा मला. तिथला अभंग आहे हा. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, असे काही अभंग लिहिले. 11 अभंग होते. आणि त्याला सांगितलं हे अभंग वाच, श्रद्धेने वाच, तुला ज्ञान प्राप्त होईल, वेदशास्त्रांचं ज्ञान. त्यानं ते घेतला, कागद घेतला हातामध्ये, ते नारळ घेतलं, 4 पावलं पुढे गेला, म्हणजे माग परत जाण्यासाठी निघाला. अंतःकरणामध्ये अविश्वास प्रकट झाला, संशय निर्माण झाला. संशय आला की विश्वास राहत नाही, पक्क ध्यानात ठेवाय. संशय आणि विश्वास हे परस्पर विरोधी आहे. जसं अंधार आला की प्रकाश राहत नाही, प्रकाश आला की अंधार राहत नाही, त्याप्रमाणे संशय आला की विश्वास राहत नाही, विश्वास असला म्हणजे संशय येत नाही. याच्या अंतःकरणात संशय प्रकट झाल्याबरोबर विश्वास निघून गेला. त्याला वाटायला लागलं हे नारळ कुठं फोडून मला पाणी भेटणार आहे, नारळात पाणी, दुसरं काय? आणि अभंगाच्या कागदात 4 अभंग, दुसरं काय? काय थोडंच मी विद्वान होणार आहे अभंग वाचून, आणि नारळ फोडून थोडंच मी श्रीमंत होणार आहे. त्यानं ते नारळही फेकून दिलं तिथंच, आणि अभंगाचा कागदही फेकून दिला, आणि परत आळंदीला आला. पुन्हा धरणं मांडून बसला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत स्वप्नामध्ये गेले. एकदम रागावले माऊली. माऊली म्हटले, तू माझ्या तुकाराम महाराजांची अवहेलना केली, त्यांच्यावर विश्वास तू ठेवला नाहीस, तुझी इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकत नाही, चालता हो माझ्या आळंदीतून. म्हणून त्याला हकलून दिलं ज्ञानोबारायांनी, असं वर्णन आहे चरित्रामध्ये धरणेकऱ्याला. तिकडे प्रसंग असा घडला बघा. आता तुकाराम महाराजांची ती वाणी होती, आणि महाराजांचा हस्तस्पर्श झालेला ते नारळ होता. त्या रस्त्याने एक कोंडोबा नावाचा ब्राह्मण जात होता. तो निरक्षर होता, त्यानं कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय अभ्यास केलेला नव्हता, त्याला वाचता लिहिता येत नव्हतं, अंगारचा दरिद्री होता. परंतु अंतःकरणात महाराजांच्या विषयी भाव होता, श्रद्धा होती. तुकाराम महाराज दिसलेत बसते तर म्हणून त्या ठिकाणी तो गेला, महाराजांचं दर्शन केलं. ब्राह्मण असून सुद्धा जातीचा अभिमान नाही. दर्शन केलं तुकाराम महाराजांचं, जाता जाता जावं म्हणून. दर्शन केल्यावर तुकाराम महाराजांनी पाहिलं. महाराज म्हटले, कोंडोबा जाताना तो कागद आणि नारळ जा घरी घेऊन. महाराजांचा मला प्रसाद भेटला, अंतःकरणात श्रद्धा प्रकट झाली, आणि त्या श्रद्धेने ते कागद घेतला हातामध्ये, वाचत गेला. वाचत गेला. 11 अभंग जसे वाचून झाले तसं त्याला शास्त्राचं ज्ञान झालं, वेदाचं ज्ञान झालं. वेदाच्या रुचा म्हणतच तो घरी गेला. देहूतले सगळे ब्राह्मण विद्वान लोक वगैरे म्हणायचे की हा कुठं शिकून आला एकदम.
त्याला शास्त्राचं ज्ञानच झालं पूर्ण. महाराज तुकोबरायाची वाणी होते, ती प्रसाद होता. वाचा बोलो वेदनीती, त्या तुकोबरायांचा हा प्रसाद होता. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, त्या तुकोबरायाचा प्रसाद होता. ज्या तुकाराम महाराजांवर पांडुरंगाचा अनुग्रह झालाय, त्या तुकोबरायाचा अनुग्रह होता, प्रसाद होता. आणि घरी गेला, महाराजांचा किती मोठा प्रसाद मला मिळाला म्हणून नारळ फोडलं आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आहे म्हणून फोडलं. जसं फोडलं त्या नारळामधून पाणी निघालं, बरोबर ना? नारळातून पाणी नाही, त्या नारळामध्ये हिरे, माणिक, मोती हे रत्न होते. हे सावकारानं दिलेलं ते नारळ होता, म्हणजे श्रीमंतही झाला. मग लक्षात घ्या, या कथेतून आपल्याला काय ध्यानात येतं? धरणेकऱ्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत झाला. माऊली सारखे संत भेटले, तुकाराम महाराजांसारखे संत, प्रत्यक्ष दर्शन तुकाराम महाराजांचं झालेलं. आणि तुकाराम महाराजांनी स्वतः प्रसाद द्यावा. एखाद्या कीर्तनकाराने आपल्या हातावर जर साखर दिली, प्रसाद दिला, तर लोक धन्य मानतात स्वतःला. त्या तुकाराम साक्षात तुकोबरायांचा प्रसाद लाभलेला, आणि तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास नाही, फल प्राप्त नाही झाला. उलट संतांचा कोप, माऊलींचा कोप झाला. आणि कोंडोबा ब्राह्मण आहे, कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही, अभ्यास नाही, दरिद्री आहे. फक्त एकच सामग्री अंतःकरणात आहे, विश्वास. आणि त्या विश्वासाचं फल त्याला असं प्राप्त झालं की तो विद्वानही झाला आणि त्याला श्रीमंतही झाला. या कथेचं वैशिष्ट्य एवढंच आहे की आपल्या अंतःकरणामध्ये संतांच्या चरणावर विश्वास असला पाहिजे, तर आपल्याला फलश्रुती होते, अन्यथा नाही, असा अर्थ निश्चित होतो. म्हणून संतांकडे जाताना ही तयारी घेऊन गेलं पाहिजे की आपल्या अंतःकरणात विश्वास पाहिजे, अन्यथा नाही. तुकोबराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये ही साधना केली, आम्हाला आज एवढं मोठं फल प्राप्त झालं. किती मोठं! आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशी आज आमची आनंदाची अवस्था सिद्ध झाली. आम्हाला पांडुरंगाने सत्य अनुग्रह केला, निरसोनी संदेह बुद्धिभेद, पांडुरंगाचा अनुग्रह आमच्यावर झाला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. आज दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्म तू आम्हा पाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची या. म्हणजे परमात्मा तुकोबरायाच्या संगतीत राहतो. रिद्धी सिद्धी तुकाराम महाराजांना प्रसन्न आहेत आणि दुःख तर स्वप्नातही तुकाराम महाराजांच्या येत नाही. हे परमार्थातली फल आहेत, हे साध्य अवस्था आहे, ही परिपूर्ण अवस्था आहे. अवघा झाला आनंद, तुकोबराय म्हणतात. अवघा झाला, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद किंवा आनंदू, अशी आनंदमय अवस्था आम्हाला प्राप्त झाली. आमचं साध्य आम्हाला प्राप्त झालं, आम्हाला परमात्म दर्शन झालं, आमच्या जीवनाचं कल्याण झालं. असं जी कल्याण अवस्था तुकाराम महाराजांची झालेली आहे, याचं वर्म काय? आम्ही संतांकडे गेलो, तुकोबराय संतांकडे गेले असतील, पण मग वर्म असं काय आहे की ही अवस्था तुकाराम महाराजांना प्राप्त झाली आणि आम्हाला होत नाही? आपण महाराजांनाच विचारूया. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याचं वर्म सांगितलं, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्वात मोठं साधन माझ्याकडे एकच होतं. मी सुद्धा फार अभ्यास घेऊन संतांकडे गेलो नाही, काहीतरी वाक चातुर्य घेऊन गेलो नाही, मोठा कीर्तनकार होऊन गेलो नाही. संतांकडे जाताना मोठी संपत्ती घेऊन गेलो, त्यांच्या चरणावरती समर्पित केली, त्यांना प्रसन्न केलं, असंही नाही. आमच्याकडे काही संपत्ती नव्हती त्यांना देण्यासाठी. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव ठेवावा तर तो सुद्धा अल्पच आहे. काय त्यांना द्यावं, काही देता येत नव्हतं. आमच्याकडे काही नव्हतं, काहीच घेऊन गेलो नाही, फक्त एकच घेऊन गेलो, विश्वास. तुकोबराय सांगतात, आम्ही विश्वास घेऊन गेलो. संतांची या पायी हा माझा विश्वास, पहिल्या चरणात हा माझा संतांची पायी विश्वास. हा जो विश्वास आहे की जो हा विश्वास म्हणजे जो विश्वास आपण संसारातल्या लोकांवर ठेवतो, तो हा विश्वास आमचा संतांच्या पायावर आहे. जो विश्वास आम्ही धनावर ठेवला की धन मला सुख देईल, सुखाच्या इच्छेने आपण धनावर विश्वास ठेवला, सुखाच्या इच्छेने आपण जडावर विश्वास ठेवला, सुखाच्या इच्छेने आपण पत्नी पुत्र दाराधिकांवर विश्वास ठेवला,
नाही त्या लोकांवर आपण विश्वास ठेवला. संसारामध्ये आपला कोणावर? सगळ्यांवर विश्वासच. आपल्या नातेवाईकावर आपला विश्वास असतो. न्हाव्याच्या दुकानात गेलो तर त्या न्हाव्यावर सुद्धा आपला विश्वास आहे, नाहीतर त्याच्या हातातली सुरी बघून आपण पळून गेलो असतो. वस्तारा पाहिला की घाबरलो असतो की हा मला मारणार तर नाही, पण विश्वास आहे. संसारात आपला प्रत्येक व्यक्तीवर विश्वास आहे. बसमध्ये बसलो तर ड्रायव्हरवर विश्वास आहे. प्रत्येकावर आपला विश्वासाशिवाय आपलं काही चालत नाही. पण संसारातल्या सगळ्या घरावर विश्वासच आहे. घर माझ्या अंगावर पडणार तर नाही असा कधी संशय येत नाही. 25, 26व्या 40व्या मजल्यावर जाऊन राहतो, विश्वास आहे की हे घर पडणार नाही. जडावर विश्वास ठेवतो, नेत्यावर विश्वास ठेवतो की जो विश्वास योग्यच नाही त्याला मतदान करतो, त्याला विश्वास त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे आपण जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवत जातो. जडावर, जीवावर आपले विश्वास आहे. तुकोबाराय म्हणतात, तुमचा जो विश्वास संसारावर आहे, जो विश्वास तुमचा जीवांवर आहे, लोकांवर आहे, तो विश्वास माझा, तसा विश्वास माझा संताची एक पाय. हा शब्दाचा अर्थ, हा विश्वास. आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ही वृत्ती भगवंताने दिलेली आहे. तसं दर्शन करण्याची वृत्ती आहे, इंद्रिय दिलेत. तसं मन दिलंय देवानं, अंतःकरण दिलंय. आणि अंतःकरणामध्ये विश्वास नावाची वृत्ती भगवंताने दिलेली आहे. ते कुठं ठेवायचे हे आपल्या हातात आहे. देव म्हणत नाही. विश्वास नावाची एक ठेव संतांनी किंवा देवाने आपल्याला दिली. विश्वास नावाचा एक घटक देवाने आपल्या अंतःकरणात दिला. कुठं ठेवायचं? आपल्या हातात आहे. आपण संसारावर विश्वास ठेवतो, शेवटी आपलं काय होतं? अकल्याण होतं, धोका होतो, विश्वासघात होतो. विश्वासघात न होणारं स्थान फक्त एकच आहे, संत. कदाचित देव सुद्धा विश्वासघात करू शकेल त्या कारणास्तव, परंतु संत हे असं स्थान आहे, संतांचे चरण हे असं स्थान आहे की तिथं विश्वास ठेवल्याच्या नंतर कधीच विश्वासघात होणार नाही. मग बाकी तुम्ही कुणावरही विश्वास ठेवा, जीवावरचा विश्वास शेवटी विश्वासघात करतो, जडावरचा विश्वास विश्वासघात करतो. देवावरचाही विश्वास कदाचित विश्वासघात करेल. तुम्हाला खोटं वाटेल किंवा आश्चर्य वाटेल, परंतु खरं आहे. महापुरुषांनी असं चिंतन केलंय. त्या ध्रुवाने काय मागितलं भगवंताकडे? की मला आढळ पद दे, मला बापाची मांडी दे. याकरिता ध्रुवाने भगवंताकडे प्रार्थना केली. आता बघा, भले भगवंताने त्याला आढळ पद दिलं. ध्रुव तारा आहे, स्थिर अशा प्रकारचा तारा आहे. आढळपद दिलं. आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या. उपमन्यूला काय दिलं? क्षीरसागर दिला. हा विश्वासघात नाहीये? देवावर विश्वास ठेवल्याच्या नंतर मला सांगा, एखादं लहान मूल आहे आणि आई आहे, आणि त्या लेकराच्या समोर एक खोटे खोटे अशा प्रकारचे पेढे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये शेण भरलेलं आहे आणि वरून दिसायला पेढे आहेत. आणि एका पात्रामध्ये काय आहे? खरोखरचे पेढे आहेत, खव्यापासून बनलेले ओरिजिनल पेढे. पण झालं असं की ओरिजिनल पेढे हळूहळू काय व्हायला लागले? ते सुकायला लागले, थोडं त्याचा कलर बदलायला लागला, वाळल्यासारखे दिसायला लागले, त्याच्यावर चिरा पडल्या. मग लेकराला वाटतं हे जे आहे ना डुप्लिकेट, नकली पेढे, ते चांगले दिसायला लागले. ते लेकरू काय म्हणतं? आई मला हे पेढे पाहिजेत, आई मला हे पेढे पाहिजेत, मला हे पेढे पाहिजेत. ते मागं लागले. मग आता आईनं जर त्याला ते नकली पेढे दिले तर योग्य केलं का नाही केलं? का विश्वासघात केला? याचं उत्तर काय? विश्वासघातच आहे, चुकीचंच केलं असं म्हणावं लागतं. का? लेकराला कळत नाही कोणते पेढे खावेत, पण तुला कळतं ना. तुला कळाय पाहिजे माझ्या लेकराला हे नकली पेढे नको, हे खरे पेढे दिले पाहिजे. हे खाल्ले तर त्यांचा उपयोग होईल. खोटे पेढे घेऊन काय होणार आहे? फक्त पाहत बसायचं काम आहे. तसं परमात्मा आई आहे, माता आहे. भक्त हा परमात्म्याचं लेकरू आहे. ध्रुव तर लेकरू होता, लहान होता, 5 वर्षाचा होता. उपमन्यू पण बाळच होता. बाळच शब्द वापरला ना, आढळपदी बाळ बैसविला धुरू. इथं सूचित केलंय ध्रुव हा बाळ होता. त्याला कळलं नाही काय मागावं, पण काय द्यावं हे देवाला नव्हतं कळायला पाहिजे. देवानं मागितलं की देऊन टाकलं.
याचा अर्थ असा की देवावर आपण विश्वास ठेवला तर कदाचित आपलं कल्याण होईल असं नाही. ध्रुवजींनी पुन्हा पश्चाताप केलाय की मी काय हे चुकीचं मागून बसलो भगवंताला. बरं, भगवंताने तरी त्या भगवंताला हे कळायला पाहिजे होतं की मला हे नाही द्यायला पाहिजे होतं, मला परमात्मा रूपाची प्राप्ती द्यायला पाहिजे होते, मला वैकुंठ लोकाची प्राप्ती तरी किमान द्यायला पाहिजे होते. आता भगवंताचा माझा हा विरहच आहे तर नाही तर काय, अडळ पदावर जाऊन बसायचं त्या ताऱ्यावर, परमात्म्याचं दर्शन नाही काय नाही. म्हणजे मी हे चुकीचं केलं याची जाणीव ध्रुवजींना मोठं झाल्यावर नंतर झाली, ज्ञान झाल्यावर. परंतु देवाने मात्र जे मागितलं ते देऊन टाकलं. म्हणजे विश्वास ठेवण्यास योग्य देवापेक्षा संत आहेत एवढंच आपल्याला सांगायचंय, चिंतन करायचंय. कदाचित देवावरचा विश्वास सुद्धा आपल्याला कल्याणप्रद ठरेल की न ठरेल हा संशय आहे. पण संतांवर जर विश्वास ठेवला तर निश्चित कल्याण आहे. संतांना मात्र कळतं, संत समजावून सांगतात हे योग्य नाही, हे योग्य आहे, तो याची प्राप्ती नाही केली पाहिजे, याची प्राप्ती केली पाहिजे, फलकट तो संसार येथ सार भगवंत. हे संत समजावून सांगतात. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापते, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, संत तेथे विवेका असणे की जी. याच्यावरून असं होतं सिद्ध की संतांच्या जवळ विवेक आहे, ज्ञान आहे, त्यामुळे संत आपला विश्वासघात नाही करत. आपण तर अज्ञानीच असतो, विश्वास घेऊन गेलो त्यांच्याकडे. पण संतांना कळतं काय अयोग्य काय योग्य, म्हणून करुणी उचित प्रेम घाली हृदयात. आपल्याला काय उचित आहे ते संत महात्मे देत असतात, आपलं कल्याण करीत असतात. म्हणून संतांची या पायी हा माझा विश्वास. संतांच्या चरणावर आपला विश्वास असला पाहिजे की संत आपलं निश्चित कल्याण करतील. हा विश्वास संतांची या पायी. पाय हा जो शब्द आहे तो स्वरूपार्थाने संतांवर असा अर्थ. संतांच्या स्वरूपावर माझा विश्वास आहे असं चिंतन करण्यापेक्षा संत स्वरूपावर माझा विश्वास आहे असं चिंतन करायचं. संत हेच स्वरूप आहे आणि संतांच्या चरणावर म्हणजे संतांवर माझा पूर्णपणे काय आहे विश्वास आहे की संत माझं कल्याण करतील. हा विश्वास तुकोबाराय संतांच्या चरणावर ठेवतात आणि सूचित करतात की माझ्या आयुष्यातली साधना हीच आहे. हे घेऊन मी संतांकडे गेलो. विश्वास अत्यंत महत्वाचा. आणखी थोडं चिंतन सांगू का? उपनिषदामध्ये कथा आलेली आहे. धौम्य ऋषी आणि उपमन्यू. तो उपमन्यू वेगळा पुराणातला, भगवान शंकराचा भक्त, ज्याला क्षीरसागराचं दिलं. हा उपमन्यू उपनिषदातला आहे. धौम्य ऋषीच्या आश्रमात राहत होता. स्थूल होता, जाडा होता, परंतु त्याला आश्रमात राहिला. गुरूंवर श्रद्धा विश्वास, परंतु शास्त्रज्ञान ऐकायला बसला की त्याला कंटाळा यायचा. खाण्याचा खूप लालची, खूप खावं म्हणायचा, खाण्यावरच लक्ष. सांगायला बसले काही गुरुजी की त्याचं लक्ष लागायचं नाही. श्रवणात अधिकार नव्हता. गुरुजींनी ओळखलं की हा खाऊन खाऊन स्थूल अशा प्रकारचा होतोय आणि याला आळस येतोय, तमोगुण वाढलेला आहे. पण याच्या अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण झाली पाहिजे. म्हणून त्याची काही परीक्षा पण घ्यायची ठरवली. माझ्यावर तर याची श्रद्धा आहे, विश्वास आहे, मग याची काही परीक्षा घ्यावी आणि याला अधिकारही प्राप्त करून द्यावा. अशा काही कारणांनी गुरु परीक्षा घेत असत पूर्वीचे. आताचे घेत नाहीत हे बरं आहे. परीक्षा न घेता सुद्धा आपण टिकत नाही. परीक्षा घेतल्यास काय टिकणार आहे आळंदीत. एक दिवस तो जो उपमन्यू होता तो गायी राखायचा. तो म्हणायचा मला बरं आहे हे काम, मी आपलं गायी राखत जाईल. मधुकरी मागून आणायचा, खायचा, गायांचं दूध प्यायचा, आपलं मस्त काम करायचा, सेवा करायचा. पण श्रद्धा होती गुरूंच्या वाक्यावर. गुरुजींनी विचारलं एक दिवस धौम्य ऋषींनी, म्हणले उपमन्यू तू काय खातो सध्या रे? उपमन्यूनं सांगितलं बाबा मी मधुकरी मागून आणतो, भिक्षा मागून आणतो आणि खातो. गुरुजींनी सांगितलं, म्हणले अशी भिक्षा मागून आणल्यानंतर स्वतः ती ग्रहण करायची नसते. शास्त्र सांगतं की ती भिक्षा आपण अगोदर गुरूंच्या समोर ठेवावी आणि मग गुरूंनी त्याच्यातला जो काही भाग आपल्याला दिला तो भाग आपण ग्रहण करायचा असतो, असं मधुकरीचं शास्त्र आहे. तेव्हा तो म्हटला काही अडचण नाही गुरुजी, उद्यापासून तुम्हाला आणून समर्पित करतो. मधुकरीला गेला, आणली भिक्षा, गुरुजींच्या समोर ठेवली
पण गुरुजींची आज्ञाच झाली नाही ह्याच्यातलं काही घेऊन जा म्हणून. वाट बघितली पण गुरुजी काही बोललेच नाहीत. लक्षात आलं गुरुजींची आज्ञा नाही भिक्षा खाण्यासाठी. गेला परत. दुसऱ्या दिवशी पाहिलं गुरुजींनी, चांगला दष्टपुष्ट दिसायला लागलाय. पुन्हा विचारलं, म्हणे उपमन्यू तू काल काय खाल्लंस? त्यावेळेस उपमन्यूनं सांगितलं, म्हणे गुरुजी तुम्ही तर मला भिक्षा दिली नाही, मग मी दुसरी मागून आणली. परत गेलो त्या गावामध्ये, आणली भिक्षा मागून, खाल्ली, झालं जेवण माझं. गुरुजी म्हणले हा अधर्म आहे. एका गावात एका घरी एकदा भिक्षा मागितल्याच्या नंतर पुन्हा त्या घरी भिक्षा मागायला जायचं नसतं. का? तिथं दुसरे सुद्धा काही भिक्षुक येतात, मागतात. त्या गृहस्थी लोकांना मग अडचण होईल. आपण जड नाही झालो पाहिजे कुणाला. अधर्म आहे हा. दुसऱ्या भिक्षुकांना भिक्षा मागायला त्या घरामध्ये संकोच वाटेल की या घरामध्ये पुन्हा पुन्हा हा व्यक्ती विद्यार्थी भिक्षा मागायला येतोय, आपणही कसं जाऊ, म्हणजे हा अधर्मच होईल. म्हणून तू परत भिक्षा मागायला नाही गेलं पाहिजे. काय अडचण नाही म्हटलं, उद्यापासून नाही जाणार. जसं सांगावं तसं ऐकावं त्याने. अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला. गायी चारायला गेला, आता भूक लागली, गायांचं दूध प्यायला लागला. दूध काढायचं आणि दूध प्यायचं गायचं. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी विचारलं, उपमन्यू काल काय ग्रहण केलं? त्यानं सांगितलं, मी गायींचं दूध पिलं. म्हटलं अरे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हटलंय ते दूध आपल्यासाठी नसतं, ते वासरांसाठी असतं. वासरांना दूध पिऊ दे, तू दूध प्यायचं नाही. काय अडचण नाही म्हणलं, ठीक आहे गुरुजी. दुसऱ्या दिवशी गाया घेऊन गेला. आता दूधही प्यायचं नाही, भिक्षाही आणायची नाही. भिक्षा आणायची त्यानं गुरुजींसमोर ठेवायची, गुरुजींनी भिक्षा द्यायची नाही त्याला. गाईचं दूधही प्यायचं नाही. मग वासर प्यायला लागले की वासरांच्या तोंडातून ज्या धारा खाली पडायच्या, त्या धारा किंवा त्याचा फेस पडायचा, तो त्यानं ग्रहण करावा. आपली भूक कशी तरी भागवायची. गुरुजींनी विचारलं 2 दिवसांनी, चांगला दष्टपुष्ट दिसतोस, काय ग्रहण करतोयस? त्यानं सांगितलं, गुरुजी मी गायांना पित असताना वासर त्या ठिकाणी त्यांचा फेस ग्रहण करतो. म्हणले हा सुद्धा अधर्म आहे, ते पिऊ नको, घेऊ नको. का? कारण वासर खूप दयाळू असतात. तू त्या ठिकाणी ते ग्रहण करतोयस म्हणून ते जास्त दूध ओढत असतील आणि ते तुला प्राप्त व्हावं म्हणून ते देत असतील आणि ते उपाशी राहत असतील. वासरांना उपाशी मारणं अधर्म आहे, नाही ग्रहण करायचा. जशी आपली आज्ञा. आता मग बघा, भिक्षा भेटली नाही, दूध प्यायचं नाही, फेसही घ्यायचा नाही, भूक लागलेली आहे, व्याकुळ झाला भुकेने, मग काय ग्रहण करायचं? काहीतरी खावं म्हणून त्याला खूप भूक लागली. भुकेच्या पोटी त्यानं रुईच्या झाडाची जी फुलं होती ती अशी वर वाढली, छोटी छोटी त्याला फळं लागली होती, ती फळं घेतली आणि खायला लागला. त्याला माहिती नव्हतं हे काय येते. त्यानं ते खाल्ल्याबरोबर त्याची दृष्टी गेली, आंधळा झाला, दिसेना समोर काहीच. आता काय करायचं? गाया पुढे चालल्यात. रात्री संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या दिशेनं गाया निघाल्या की त्यांच्या आवाजाच्या पावलाच्या त्या आवाजाच्या दिशेनं तो निघाला. पण रस्त्यामध्ये एक विहीर लागली, अंधेरी अशा प्रकारची, त्याच्यामध्ये पाणी नव्हतं, कोरडी विहीर. त्या विहिरीमध्ये पडला. गाया आश्रमात गेल्या. ऋषींनी पाहिलं गाया आलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी उपमन्यू आला नाही. मी त्याला काही खायला दिलं नाही म्हणून वापस तर काही गेला नसेल, भुकेच्या पोटी कुठे चक्कर येऊन तर पडला नसेल. म्हणून त्या ठिकाणी ऋषी त्या आश्रमातून बाहेर पडले, वनामध्ये निघाले, मोठ्या मोठ्याने हाका देऊ लागले, उपमन्यू कुठेच बाळ, कुठेच बाळ. तेव्हा एका विहिरीतून आवाज आला, गुरुजी मी विहिरीत पडलेलो आहे. तिथं गुरुजी काठावर गेले आणि अश्विनी कुमारांचा मंत्र त्याला उच्चारायला सांगितला. हा मंत्र म्हण. मंत्र म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी अश्विनी कुमार प्रकट झाले आणि अश्विनी कुमारांनी काही औषधी देऊन त्याच्या नेत्राचा रोग नष्ट केला, त्याला दृष्टी दिली, त्या दिसायला लागलं. आणि अश्विनी कुमारांनी हातामध्ये काही प्रसाद घेतला आणि दिलं आणि सांगितलं, उपमन्यू हे ग्रहण कर. त्याला भूक लागली होती, हातामध्ये प्रसाद घेतला, लाडू घेतला आणि दिला उपमन्यूला. उपमन्यू म्हणतो, हे गुरुजींना समर्पित केल्याशिवाय मला खाण्याचा अधिकार नाही. अश्विनी कुमारांनी सांगितलं की तुझ्या गुरूंची सुद्धा त्यांच्या गुरूंनी अशीच परीक्षा घेतली होती. तुझे गुरुजी असंच या विहिरीमध्ये पडले होते. मी प्रकट झालो आणि त्यांना दृष्टी दिली तुझ्या गुरुजींना, आणि त्यांना हा प्रसाद जेव्हा दिला तेव्हा तुझ्या गुरूंनी तर त्यांच्या गुरूंना न विचारता भक्षण केला होता. तो सुद्धा ग्रहण करायला काय अडचण आहे? अश्विनी कुमारांनी सांगितलं, ते माझे गुरु आहेत, ते काही करू शकतात, ते मोठे आहेत, त्यांनी कसं वागावं हे याचा विचार करण्याचा अधिकार मला नाही. पण
मी मात्र चुकीचं वागू शकत नाही. गुरुजींना हा प्रसाद समर्पित केल्याशिवाय मी ग्रहण नाही करणार. अश्विनी कुमारांची कृपा झाली महाराज, गुरूंची कृपा झाली आणि त्याला सर्व शास्त्रांचं ज्ञान झालं. ह्या सगळ्या गोष्टीतून काय भेटतं आपल्याला? विश्वास. संतांच्या